नमस्कार मंडळी, मी अश्लेषा आणि वन इंडियामध्ये तुमचे स्वागत। मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोज नवे भूकंप आपण पाहतो आहोत। महायुतीला या विधानसभा निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळालं, पण या विजयाच्या अगोदरपासूनच चर्चा होती ती मुख्यमंत्री कोण बनणार याची। अर्थात महायुतीतल्या तीनही पक्षांकडून आपापल्या पक्षनेत्यांचं नाव पुढे केलं गेलं। आता काल परवापर्यंत चर्चा होती ती 2-2 आणि 1 या फॉर्म्युल्याची, म्हणजेच 2-2 वर्ष दोघ जण मुख्यमंत्री पद घेतील तर 1 वर्ष एक जण घेईल। यामुळे कोणीही नाराज होणार नाही आणि प्रत्येकाला मुख्यमंत्रीपद उपभोगता येईल। पण आता मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या बातम्या येत आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाने तर अगोदरच देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पाठिंबा दर्शवला होता, त्यामुळे फडणवीसच मुख्यमंत्री होतील हे चान्सेस आता वाढले आहेत। तर फडणवीसांनाच मुख्यमंत्रीपद का दिलं जातंय जाणून घेऊया हे प्रमुख 5 कारणं। भाजप प्रणित महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे। दुसरीकडे शिवसेना नेता एकनाथ शिंदे काहीसे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत, पण अजित पवारांच्या पाठिंब्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री सहज होऊ शकतो। आजवर त्यांचं ब्राह्मण असणं हे त्यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या विरोधात होतं। याशिवाय महाराष्ट्र भाजपमध्येही त्याच्यावरून वाद आणि मतभेद निर्माण होत होते। पण या विधानसभा निवडणुकीत मिळालेलं यश आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं काम याला कोणालाही नाकारता येत नाहीये। त्यामुळे मुख्यमंत्री होण्यात त्यांची मोठी बाजू पक्की झाली आहे। त्यामुळे भाजप पुढे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आता उरलेला नाही। देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे चाणक्य म्हणून उदयाला आले असं म्हणायला वावगं ठरणार नाही। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी कथित गद्दारी करत मुख्यमंत्री पदाचा हट्ट धरला। त्यानंतर फडणवीस यांनी शरद पवारांसारख्या बलाढ्य राजकारणाच्या जबड्यातून अजित पवारांसारख्या नेत्याला खेचून आणलं, पण त्यावेळी अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या आमदारांना आपल्यासोबत आणता आलं नाही। त्यामुळे त्यांचा खेळ अवघ्या 80 तासामध्येच संपला। देवेंद्र फडणवीस यांचे हे पहाटेचे औटघटकेचे सरकार पडले, पण फडणवीस यांनी आपले प्रयत्न सोडले नाही। त्यामुळे भाजपला त्यांच्या जोरावरच शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये फूट पाडता आली। या फुटीमुळे देवेंद्र फडणवीस टीकेचे धनी ठरले, पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं। उद्धव ठाकरे पासून ते मनोज जरांगेपर्यंत सर्वांनीच फडणवीस यांना त्यांची राजकीय कारकीर्द संपवण्याची धमकी दिली। शरद पवारांनी तर कथितपणे त्यांची जातच काढली, पण त्यानंतरही देवेंद्र फडणवीस डगमगले नाही। महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी भाजपचा वारू पुढे नेण्याचं काम केलं। त्यानंतर आपल्या पक्षाला पुन्हा सत्तेत आणून दाखवण्याचा करिश्माही त्यांनी करून दाखवला। देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर काढण्यासाठी बिहार मॉडेलचा युक्तिवाद केला जातोय। बिहारमध्ये जदयूला कमी जागा असतानाही भाजपने तिथे नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केलं। विशेषतः फडणवीस हे ब्राह्मण असल्यामुळे मागासवर्गीयांचं राजकारण लक्षात घेता मध्य प्रदेशाच्या धर्तीवर एखाद्या फारसा चर्चेत नसणाऱ्या ओबीसी नेत्याकडे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सोपवण्याचाही आग्रह धरला जातोय। भाजपने गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेशमध्ये हा प्रयोग केला, पण महाराष्ट्राची परिस्थिती पूर्णतः वेगळी आहे। महाराष्ट्रामध्ये 6 पक्षांची निवडणूक लढवली गेली, त्या 3 पक्षांना बहुमत मिळालंय। त्यापैकी एखादा पक्ष नाराज झाला तर नवीन समीकरण अस्तित्वात येण्याची शक्यता आहे, हे भाजपला चांगलंच ठाऊक आहे। यामुळेच भारतीय जनता पक्षाला येथे सोशल इंजिनिअरिंग विसरून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करावं लागेल अशी चर्चा आहे। विशेष म्हणजे फडणवीस यांच्याकडेच महायुतीमधील सर्व पक्षांची सूत्रे आहेत। एवढंच नाही तर साम दाम दंडभेद वापरून सरकार चालवण्याची ताकद सुद्धा त्यांच्या संगी आहे। भाजपच्या नेतृत्वाला देवेंद्र फडणवीस यांची उंची व लोकप्रियतेची जाणीव होती, त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना अधिकाधिक रॅली आणि प्रचार सभा घेण्याचा अधिकार देण्यात आला। त्यांच्या ब्राह्मण असण्याने किंवा त्यांच्या कार्यपद्धतीवर जर मतदार चिडले असते तर कदाचित त्यांना पक्षाचा मुख्य चेहरा बनवून बढतीची बक्षिसे दिली गेली नसती। देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यासारख्या भाजपच्या बड्या नेत्यांहून जास्त सभा व रॅली घेतल्यात। साहजिकच या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांना बाजूला सारून एखाद्या नव्या नेत्याला मुख्यमंत्री केलं तर पक्षांतर्गत असंतोष वाढण्याची भीती आहे। लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या समर्थनार्थ पुढे येऊन त्यांना त्यांच्या पदावर कायम राहण्याची विनंती केली। ही एक मोठी घटना होती। संघ अशा पद्धतीने कुणाचीही बाजू घेण्यासाठी स्वतःहून पुढे येत नाही। फडणवीस यांच्या घरी संघ व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत या संबंधीची बैठक झाली होती। त्यानंतर बावनकुळे यांनी बाहेर येऊन पक्षाने फडणवीस यांना त्यांच्या पदावर कायम राहण्याची विनंती केल्याचं सांगितलं होतं। उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या अनपेक्षित विजयामध्ये संघाचाही महत्त्वाचा वाटा होता, हे कुणापासूनही लपून राहिलेलं नाहीये।
संघावर प्रत्येक वेळी विश्वास व्यक्त करणारे नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस. यासोबतच देवेंद्र फडणवीस हे ते नेते आहेत ज्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही विश्वास आहे. महाराष्ट्र ही देशाची आर्थिक राजधानी आहे. देशाच्या जीडीपीच्या 13% महसूल या एकट्या राज्यातून येतो. आजही देशात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक याच राज्यातून येते. यंदाच्या आकडेवारीनुसार पहिल्या तिमाहीमध्ये थेट परकीय गुंतवणूक आणण्यामध्ये महाराष्ट्र अव्वल ठरलाय. देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासक म्हणून आपला ठसा उमटवलाय. महाराष्ट्रात अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन असा प्रकल्प पूर्ण व्हायचा बाकी आहे. याशिवाय $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा मार्गही महाराष्ट्रातूनच जातोय. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तीला मुख्यमंत्री करणं ही भाजपची मजबुरी आहे. मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या वन इंडिया या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.